रुबाब आहे का ना आपला रुबाब. क्या बात वा, 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 वा. आहे वा. दिग्दर्शकाला असं वाटेल कास्टिंग चुकलं की काय इतकं दाखवू नका. डब्यात काय आणलंय डब्यात त्यांच्या आवडीचं आहे. त्यांच्या आवडीचं. अरे वा. अरे ते नवीन नवीन पाहुणे त्यांची आवड तुम्हाला कशी कळली? आम्ही त्यांच्या पुराणे कस्टमर आहे. कस्टमर. हो. बर कष्ट. हे ऐकूनच कंबर खच. वडापाव. ओहो. अरे नाही मिसळ दिसते. मिसळ पाव. बापरे, अरे क्या बात आहे मित्रांनो. बात. हे बघा प्रेक्षकांना दाखवतो. चिरलेला बघ. कांदा, फरसाण, पाव, मिसळीची तर्री. हो हो. हा दुसरा डबा कुणाचा आहे? हे चाललोय माझ्या गर्लफ्रेंडला द्यायला. कोणाला? गर्लफ्रेंड घर पेंड. गर्लफ्रेंड Girlfriend? हा मी हा गर्लफ्रेंडला डब्बा द्यायला चाललोय हिच्यासाठी की तिच्यासारखी नाही तीच हवी आहे मला. वा. चांगलंय वा, चांगलंय. तुमच्या छान, मिशीकडे बघूनही मला हेच म्हणा वाटतं हिच्यासारखी नाही हीच हवी म्हणून. थँक्यू सो मच. ठीक आहे थँक्यू. धन्यवाद. असाच रुबाब कायम ठेवा. ओके. ही मिसळी का बरं आणली? तुमचं काय मिसळीवर विशेष प्रेम आहे का? ऍक्च्युली विषय काय या मिसळचा, आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोघं भेटलो, हा भेटला, आम्ही सगळे बसलो गाडीमध्ये, ओळख वगैरे झाली आणि मला त्या गाडीमध्ये कळलं की ह्याला मिसळ इतकी भयंकर आवडते. म्हणजे हा इथे इथे मिसळचं हे आहे, इतकी भारी मिसळ आहे ना, ती खाल्लीस का मिसळ? तर त्याचं इतकं मिसळवरती ते जोर होता. चांगलंय. मी म्हटलं म्हणजे मिसळ पास. कमाल. फार भारी. या रुबाबवरनं आता तुमच्या पात्रांकडे येऊया. पात्राचं नाव आहे सूरज. सूरज आणि वैशाली. वैशाली. काय यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे? सूरजचा रुबाब कशामुळे आहे आणि वैशाली त्याच्या आयुष्यात कशी येते आणि पुढे काय होतं? वैशालीचा एक वेगळाच रुबाब आहे. ती अशी थाटामाटात कुणाला ना ऐकणारी पोरगी आहे. मी तुमच्या ट्रेलरमध्ये एक फार छान वाक्य ऐकलं. तो तुला विचारतो सूरज वैशालीला की काय पाहिलंस तू माझ्यात? हा हा हा. तर ती म्हणते रुबाब. रुबाब. तर वैशाली अशी आहे का की रुबाबावर प्रेम करणारी? होय, कारण चित्रपटामध्ये मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघतीये हा. तेव्हा तो असा मला काहीतरी एकदम असा रुबाबातच असा आला होता. बाईक बीक एकदम घेऊन एकदम असा डॅशिंग एंट्री मारली होती त्याने एकदम. आणि ते पाहूनच असं मला अरे बापरे हे कोण आहे? कोण आलंय मर्द गडी? कोण आलं हे? हा. तर म्हणलं आणि मला माहिती नाही, माझ्या गावामध्ये असून मला माहिती नाही. हम्म. आणि मग ते तसं ते आमची तिथून अशी थोडीशी लव्ह स्टोरी चालू कमाल. झाली होती. तुझ्या पात्राविषयी? मी थोडा उन्हाळ आहे गावामध्ये, कारण बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्याबरोबर, त्यामुळे प्रेमातला तो रुबाब आलाय. माझा शोध चालू आहे प्रेमाचा. त्यामुळे जेव्हा ही व्यक्तिरेखा, हे पात्र मला भेटतं, काहीतरी एंटाईज करतं जे आधी सापडलं नाही. जो शोध आत चालू होता सूरजचा तो बाहेर सापडला. कारण मला नेहमी वाटतं की एवढं सगळं सोडलंय मागे, हिने माझ्यात काय असं पाहिलं. ती नेहमी म्हणते की रुबाब. फार छान. तर 6 फेब्रुवारी पासून रुबाब येतोय. आम्हाला हा नक्की पाहायला आवडेल. तुम्हाला या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. चला स्वयंपाकाकडे जाऊया. स्वयंपाक येतो दोघांपैकी कोणाला? मला येतो. पूर्ण येतो सगळा? हो हो येतो. किती छान. आणि सर तुम्हाला? मी प्रयत्न करतो.